रामकृष्ण हरी. आता आम्ही आमच्या गायकवाड माऊलींच्या खाजगी वाहनातून आम्ही पुढे जाते. त्यांच्या मोठ्या मनाचा आम्ही स्वीकार केला. त्यांनी मोठ्या मनाने आम्हा दोघांना तिघांना पाखरे माऊली आहेत, ज्ञानेश्वर काळे महाराज आहेत ह्या, आणि मला स्वतः इथं पुढं बसून हे आमचे हरिदास महाराज माऊली रामकृष्ण हरी त्यांनी आता पुढच्या मार्गाला आम्हाला कोळखेच्या, मला वाटते भिंगारी पहिलं येईल पण ठीक हरकत नाही, भिंगारी नाश्ते कोळखे मी नाही. खूप छान पग आहे जुनं. चला माऊली रामकृष्ण हरी. हो काय जुना हो गाच काय दादा हा कुठला ब्रिज आहे? हा बायपास आहे, उरणला जाते इकडं आणि तिकडं पुन्हा म्हणजे कोलखा त्याच्या पुढं. म्हणजे हा बायपास आहे पण जुना बायपास गायको म्हणजे जुना हायवे का नवीन हायवे? आता म्हणजे 25 वर्षापूर्वी आता ते जुनेच पकडा. म्हणजे हा बायपास. मग आता आपण कुठून निघणार सांगा, कुठं निघणार आता? कमा सगळं सांगतो तुम्हाला आहे ना. शिरोण्यावरून निघाला तर इथून दिंडी येईल. मला ते दिंडी मागून येणार ना? नाही, ते बंद झालं रोड आता, हा जवळ पडते. मला वाटतंय मग माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या हरिदासाला विनंती आहे की शिरवण्यावरनं सुद्धा आम्हाला थोडा मार्ग दाखवायला जरा. तुम्ही कधी येताल ना? हा 30 तारखेला मी तुम्हाला फोन करू. एक 4 पावलं तर तुमची चालतील ना मला? म्हणजे तुम्ही जरी वारीला घेऊन आलात तर उलट अजून चांगलं. पहिलं एवढ्या 20 वर्षातून रस्ते वगैरे बदलले ना. हा रस्ता कुठे जातोय? हा एअरपोर्ट डायरेक्ट CBD. आणि हा रस्ता कुठे जातोय? हा पनवेल. आता आपण पनवेलला नेमकं कुठे निघणार? टक्क्याजवळ? नाही, आता तुम्हाला शॉर्टकट रोड दाखवतो का, तिथून तुम्ही कोलक्याला किती याच्यात पोचताल ते. हरिदास माऊलींचे खूप खूप मनापासून आभार. त्यांनी अतिशय चांगल्या सहकार्यानं आपल्याला वारकऱ्यांच्या सेवेला लाभ दिलेला आहे. आणि पनवेलमधून जायचे असेल तर हा रोड आहे. नाही, आम्हाला पनवेल डेपो बघायचाच नाही. आम्हाला पनवेल डेपो ह्या मार्ग नकोच. आम्हाला हाच मार्ग पाहिजे जेणेकरून आम्ही पुढं खूप छान माऊली रामकृष्ण हरी.